श्रावणी सोमवार निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भाविकांची गर्दी पाहता श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। याबाबत त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजनेंनी। पाहूया। श्रावण सोमवारच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची आलोट गर्दी झाली। या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नेमकं नियोजन कसं करण्यात आलेलं आहे, या श्रावण मासाच्या निमित्तानं संस्थांची काय नेमकी तयारी आहे ते जाणून घेऊयात। विश्वस्त माझ्यासोबत आहे। काय नेमकी या सगळ्या दरम्यान तुमची तयारी आहे? मोठी गर्दी मागील वर्षापेक्षा दिसते। श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार आज आहे। प्रचंड पाऊस त्या ठिकाणी होतो आहे, तरी सुद्धा अतिरिक्त वेळा मंदिराच्या आम्ही ठेवल्या असल्याने 5 वाजेपासून भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तरी सुद्धा धर्मदर्शन रांगेने भाविक सुरळीत दर्शन घेत आहेत। प्रामुख्याने जर बघितलं तर तासनतास रांगेमध्ये लोक उभे राहतात। या सगळ्या काळामध्ये आपण त्यांची काय काळजी घेतोय? प्रामुख्याने बसण्याची व्यवस्था केली का? याशिवाय दुसरी आरोग्य पथकाची देखील नियुक्ती आपण करत असतो दरवर्षी। आम्हाला अपेक्षित दर्शनाला आम्ही धर्मदर्शन रांगेने जर भाविक आले आणि जर जास्त गतीने जर दर्शन झालं तर किमान 20,000 ते 22,000 लोकांचं दर्शन या ठिकाणी सुरळीत होतं। परंतु जेव्हा 50,000च्या वर भाविक त्या ठिकाणी दाखल होतात तेव्हा खऱ्या अर्थाने नियोजन करणं अवघड जातं। परंतु पूर्व दर्शन रांग जी आहे आमची ती अद्ययावत आहे। ते एअर व्हेंटिलेशन टाकलेले आहेत, रांगेमध्ये बसण्याची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। त्याचबरोबर MSF गार्ड आमचे डबल ड्युटी करत आहेत। आमचे कर्मचारी देखील रात्रंदिवस जो वाढीव वेळा आहे त्यावेळेस देखील व्यवस्थित त्या ठिकाणी ड्युटी करत आहेत आणि भाविक आनंदी आहेत। हर हर महादेवाच्या गजरात भाविक दर्शन घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।